हाय. तर गाईज आम्ही आहे तयार जाण्यासाठी. चलो गाईज आम्ही आहे आता M1IT पार्क. गाईज आम्ही आलो आता वाघोली ब्रिजेस फाटा आणि उन्हामध्ये पावसामध्ये ऊन. ए लाला हो कसा बोलवतो. तर गाईज मित्राच्या गॅरेजला आलो आहे, त्याला पिकअप करायचं आहे. तो अजून आला नाही. आम्हाला त्याने जवळ अर्ध्या तास थांबवलं आहे. जस्ट आला आहे, बघू शकता. लय वेळ लावला रे. तर गाईज आज बऱ्याच दिवसांनी सगळे ट्रेडर एकत्र आलेत, जे रिअल ट्रेडर्स. आमच्यामध्ये एक पण नाही असा ज्यांनी लॉस पाहिला नाही. सगळे खड्ड्यात गेलेले इथे. प्रॉफिटेबल एक पण नाही अजून. प्रॉफिट मोठे मोठे विचार करा तरी आम्ही लॉस मध्ये. विचार करा आम्ही लॉस किती घेते. गाईज केशवनगरच्या रोड मधून बाहेर पडल्यानंतर इकडे गावागावात भारी रोड आहेत, त्यामुळे मस्त वाटतंय. तिकडे खड्डे नाही, तिकडे खड्ड्यात गेलोय आपण. तिकडे खड्डे मी रस्ते मी खड्डे. सुंदर असं वातावरण. माकडांनो लाला एक नंबर असं वातावरण. आणि मस्तपैकी आम्ही चाललोय एन्जॉय करत. विंडो सीटला बसलोय मी, त्यामुळे मजाच घेतो. गाईज आम्ही चाललोय आता कुठे रे आपण, गाव कुठले माहिती. तर गाईज बघू शकता नवीन सेटअप आपला. ह्याने हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल व्हिडिओ एक नंबर येतात. स्टॅबिलायझेशन आणि कसा पण आम्ही काढू शकतो. इथून असा काढू शकतो, दिसतंय का. तर असा आहे आमचा व्लॉगिंग सेटअप. तर असे व्लॉग तुम्हाला जर पाहायचे असतील आधी आवडले आमचे तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आधी अपलोड करा, त्याच्या आधी अपलोड करा. तर मागचे दोन व्लॉग आहे ते अपलोड एडिटिंग करायची पेंडिंग. तर गाईज नजारा बघू शकता. ट्रेडिंगच्या गप्पा चालूच आहेत फॉरेक्सच्या. आता मी चालू केले 9 दिवस ट्रेडिंग झाली माहिती. मी 9 दिवस झालं बंद केले. खतरनाक असं वातावरण. अरे आडवाच धरला का आता. जोरात पाऊस आलाय. माझा जानू थांबा म्हणलं थांबा. थोड्या वेळ थांबा मग जावा. जनावराला थांबा म्हणले रे, माणसाला नाही. पॉवर बँक आणि हा सेटअप व्हिडिओसाठी. धप्पा झालता आता माझा. धप्पा झालता माझा. इथं नाही काही फुल भरलेलं असायचं. आता ही आहे. हा डायरेक्ट लाल वरून दोरी सोडून उचलायचं आहे, त्यामुळे याला मी जॅकेट बांधलं तसलं. डायरेक्ट त्याच्या बिल वरून उचलायचं. डायरेक्ट वर उचलाय याला. त्याला डायरेक्ट JCB लावायचं आहे. लाला इकडे बघ. काय धडकलो. होय लाला उपाशी तुला आज. नाही आपला उपाशी राहायचं. उपाशी राहायचं. हा पण मी कोणता लेग पीस म्हणले तुला माहिती का. कुठला. आपल्यावाला रे. आपला म्हणजे का आपला पाहुणा आहे का. सो गाईज आम्हाला काळू वॉटरफॉलला जाऊ दिलं नाही कारण टोकन संपले होते. हा टोकन संपली तर आम्ही चालले आता काळू वॉटरफॉलला. काय पास कसले संपले. पास संपले. टोकन हा टोकन संपले म्हणले तर आम्ही आलो जुगाडणी कसं तरी. आता आम्ही चालवली वायर पुढचं मधूनच क्रॉस करायला जंगलातून, जे की खूप रिस्की आहे पण मस्ती असेल त्यांनीच करावी. सुंदर असं फुल. काय वर माकडे काय
अंधार पडायला लागला आत्ताच. 3 त्याला आत्ताशी 3 वाजलेत का फक्त. ए फक्त माग फांदी सोडू नका रे. आपल्या मागे लय पब्लिक आली राव. हो. पुढे चल. माईक मध्ये पाणी गेलं आहे तरी पण आमच्या माईक नाही आमच्या माईक चालू चड्डीत आहे. पाणी गेलंय फार. ना माईक मध्ये बघू पाणी शकता गेलंय. व्ह्यू. हाय हे देख, एकतर हे माईक देख, बंद हे देख, हे देख, हे देख, हे देख, हे देख, हे देख. एक तर माईक बंद पडेल किंवा आम्ही बंद पडेल. गाईज इथून आम्ही क्रॉस केली आहे नदी. आम्ही इथून क्रॉस केला आहे. आम्ही चाललो आहे आता. डोळे फिरतात. सोडतात का वर? कुठून जायचं? आणि लाल आला तर लय पुढे पुढे पळतोय माझ्या. लाला बरोबर. मोबाईल नाही पडणार. इथं लय पाणी आहे आता. इधर चल. इथून अवघड आहे लय जाणं आता. अगं बाबो इथून जायचं आपल्याला आईनी जोयला. पाण्याचा फ्लो किती आहे काय माहित. काळू वॉटरफॉल. तो काय तिथे बाळ वॉटरफॉल. काळू वॉटरफॉल. झाला किती पाणी वाढलंय. याताना केवढं होतं. पडलो असतो लाला. पडलो असतो मी. सो मच टू मच फील टुडे. एन्जॉयड लॉट. वरती हा आहे का तू. आला इथं सरळ रोड होता. मी मागाशी आपण इथून चालतो. इथून सरळ रोड होता बघ. हा तर मित्रांनो आम्ही गेलतो काळू वॉटरफॉलला. तेव्हा येताना आम्ही व्लॉगिंग वगैरे करत होतो, व्हिडिओ काढत होतो. पण नंतर आम्हाला अशी घटना जाणवली. एक जण एक्सपायर झाला होता आणि तो आमच्या समोर आम्ही बघितला. आम्हाला शॉक बसला. आम्ही तिथेच व्हिडिओ स्टॉप केला. आम्हाला म्हणजे काहीच सुचत नव्हतं. आणि 3 नंतर भाऊ होते असं काहीतरी होतं ना. 3 भाऊ होते. नंतर आम्ही त्याच्याशी बोललो. आपण त्याच्याशी बोलला, भेटला. काय झालं ॲक्च्युअली मी विचारलं. ठीक आहे. पोलीस वगैरे खूप होते. ॲम्ब्युलन्स आली होती. तर 3 जण होते. त्याच्यातला 3 भाऊ होते सख्खे. त्यांच्यासोबत अजून 2 जण मित्र होते. ते गावावरून इथं पुण्यात आले होते बुलढाण्यावरून आले होते फिरण्यासाठी. तर ती न्यूज तुम्हाला भेटेल बघायला. इंस्टाग्रामवर, युट्यूबवर कुठं पण भेटेल. सगळीकडे आहे. त्यामुळे रिस्क खूप आहे तिथे. आणि सकाळी 8 ते 11 पर्यंत टोकन भेटतात. काळू वॉटरफॉलला जायचे. त्यानंतर बंद करतात. आणि त्यानंतर बंद केल्यानंतर ते गेले होते. म्हणजे आम्ही पण गेलो होतो. पण आपण पण रिस्क घेतली होती. आपण पण गेलो होतो. आम्ही पण रिस्क घेतली होती. पण आम्ही तिथूनच मधून आम्हाला त्यांनी हाकललं आणि ते पुढे तरी पण गेले. तर हे निसर्गाच्या विरुद्ध गेल्यामुळे झालं आहे. पाण्याचा ओव्हरफ्लो वाढल्यामुळे आणि पाऊस अतिप्रमाणात वाढत होता. पाऊस जोरदार होता खूप. माझा मोबाईल भिजला, माईक भिजला, सगळं भिजलं. मोबाईल रिपेअर करायला पण खर्च आला. बट त्याचा डायरेक्ट भाऊ गेला ही खूप मोठी दुःखदायक गोष्ट होती. त्यामुळे आम्ही तर 2 दिवस शांतच होतो.
ठीक आहे, तर व्लॉग हा अपलोड करतोय. लाईक करा, आवडला तर शेअर करा आणि सबस्क्राईब करा करा. नवीन व्लॉगसाठी.